नमस्कार शेतकरी मित्रांनो, यूपीएल कंपनीच्या उलाला या कीटकनाशकाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकामध्ये कोणता टेक्निकल कंटेंट आहे, त्याचबरोबर हे कीटकनाशक कोणकोणत्या किडींवर काम करतं, योग्य डोस काय, हे कीटकनाशक इतर एनपीके खतं, टॉनिक, बुरशीनाशक, इतर कीटकनाशक यांच्यासोबत मिक्स करून फवारणी करू शकतो का, त्याचबरोबर पिकांना याचे काय फायदे होतात, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग पाहूया सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकांवर येणारे रस शोषक किडी, त्यामुळं पिकांची योग्य प्रकारे वाढ होत नाही, योग्य प्रमाणात पिकांमध्ये क्लोरोफिल तयार होत नाही, त्यामुळं पिकांची वाढ योग्य होत नाही, पिकं कुरटी राहतात, पिकं निस्तेज दिसतात, सुकून जातात, रस शोषक किडी पिकांमधील पानांमधील रस शोषून घेतात, त्याचबरोबर किडी या पिकांवर विष्ठा सोडतात, त्यामुळं काळी बुरशी आपल्या पिकांवर वाढू लागते। त्याच्यामुळं रस शोषण करणाऱ्या किडींचं योग्य वेळी नियंत्रण करणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं। शेतकरी मित्रांनो, यूपीएल कंपनीच्या उलाला या कीटकनाशकामध्ये फ्लोनिकॅमिड 50% WG हा टेक्निकल कंटेंट असतो। शेतकरी मित्रांनो, हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे। याचा वापर रस शोषक किडींसाठी आपण पिकांवरती करत असतो। मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, याच्या माध्यमातून फवारणीनंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्व किडी नष्ट झालेल्या दिसून येतात। शेतकरी मित्रांनो, याची फवारणी केल्यानंतर 25 ते 30 दिवसापर्यंत आपलं पीक हे रस शोषक किडींच्या अटॅक पासून मुक्त राहतं। शेतकरी मित्रांनो, फवारल्यानंतर आपल्याला 25 ते 30 दिवसाचा कालावधी मिळत असतो, त्यामुळे आपली पिकं ही भरघोस वाढ होते, भरपूर फांद्या निघतात, भरपूर फुलं निघतात आणि भरपूर उत्पन्न निघण्यासाठी मदत होत असते। त्यामुळे योग्य वेळी आपल्याला योग्य कीटकनाशक घेणं फार गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, उलाला हे कीटकनाशक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करतं, त्याचबरोबर ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं सुद्धा कार्य करतं। ट्रान्सलॅमिनर पद्धतीमध्ये पानाच्या वरती हे औषध पडलं तरी पानाच्या खालती झिरपून जाण्याची ताकद असते, त्यामुळं ज्या किडी पानाच्या खालती लपून बसलेल्या असतात त्यांचा सुद्धा समूळ नाश होत असतो। त्याचबरोबर आंतरप्रवाही पद्धतीमुळं हे शेंड्यावर जरी औषध पडलं तरी पण पूर्ण झाड विषारी होण्याची क्षमता या औषधामध्ये असते। शेतकरी मित्रांनो, उलाला हे कीटकनाशक फवारल्यानंतर 2 तासाच्या नंतर जर पाऊस आला तरी हे औषध धुवून जात नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करताना आपण याच्या सोबत इतर कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं किंवा टॉनिक, त्याचबरोबर एनपीके विद्राव्य खतं मिक्स करून फवारणी करू शकता, जेणेकरून अजून रिझल्ट हा जास्त आपल्याला येऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आपण उलाला या कीटकनाशकाचा वापर हा सर्व प्रकारच्या पिकांवर फवारणी करू शकता। आपल्या शेतामध्ये कापूस असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, तूर, मूग, उडीद, भुईमूग, त्याचबरोबर भाजीपाला पिकं, मिरची असेल, या सर्व प्रकारच्या पिकांवरती आपण याची फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर 60 ते 80 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करायची आहे। याचा प्रति 15 लिटर पंपासाठी प्रमाण जर पाहिलं तर 5 ते 6 ग्रॅम आपण घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी इतर कीटकनाशक वापर करण्यापेक्षा आपण एकदा हे कीटकनाशक वापरून पहा, आपल्याला रिझल्ट हा खूप चांगला मिळेल आणि जास्त दिवस म्हणजेच 25 ते 30 दिवसापर्यंत आपल्या पिकावर रस शोषक किडीचा अटॅक होणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, उलाला हे कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध नाही झालं तर या ठिकाणी आपण स्वाल कंपनीचं पनामा हे कीटकनाशक या ठिकाणी वापर करू शकता। यामध्ये सुद्धा फ्लोनिकॅमिड 50% WG हा घटक असतो। तर शेतकरी मित्रांनो, किमतीमध्ये जे स्वस्त मिळेल ते आपण या ठिकाणी वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण कोणत्याही कंपनीच्या प्रचारासाठी बनवलेला नाही। फ्लोनिकॅमिड 50% WG हा टेक्निकल कंटेंट ज्या कीटकनाशकामध्ये बाजारामध्ये उपलब्ध होईल ते कीटकनाशक आपण या ठिकाणी घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर 1800 180 1551 कृषी मंत्रालय, भारत सरकार, सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आपण या ठिकाणी कॉल करू शकता। त्याचबरोबर दररोज हा नंबर चालू आहे, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ
आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.